नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्राम पंचायत वड़पे में सरपंच का चुनाव संपन्न। बिन विरोध सरपंच पद पर प्रेमनाथ वड़ोलकर की हुई नियुक्ति। बता दें, नवनिर्वाचित सरपंच को शुभकामनाएं देने के लिए माजी सरपंच अनंता पाटिल, माजी सरपंच शशिकला सुनील पाटिल, उप सरपंच रूपेश चेलार, ग्राम सेवक भालचंद्र पवार, सदस्य प्रतीक्षा प्रदीप गायकवाड़, कविता नोना सोंगाड़, प्रमोद साप्टे, संजना संतोष रावते, तृप्ति नितिन पाटिल, तंटा मुक्त अध्यक्ष सुनील पाटिल, संजय गायकवाड़ आदि मान्यवर व ग्रामस्थ महिला पुरुष के साथ ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग सौल पुष्प गुच्छ देकर नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वड़ोलकर का स्वागत सत्कार करते हुए शुभकामनाएं दी है। सन्माननीय सरपंच महोदय अनंता पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे आपलं सरपंच पद रिक्त झालेलं होतं। माननीय तहसीलदार यांच्या 13/6/2024 आदेशानुसार आज या ठिकाणी विशेष सभेचं सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। अध्यक्ष अधिकारी या नात्याने ग्रामपंचायत वडपे सरपंच पदाकरिता एकच नॉमिनेशन पत्र श्री प्रेमनाथ बाळाराम वडोलकर यांचं प्राप्त असल्याने मी अध्यक्ष अधिकारी या नात्याने त्यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी जाहीर केले। 10/2/2021 या कालामध्ये शशिकला सुनील पाटील माझ्या अगोदर सरपंच बसवल्या होत्या। मी अतिशय उत्तम काम केलं। त्यानंतर मी बसलो खुर्चीवर, तेव्हा माझ्या हातून त्यांच्यापेक्षा कमी किंवा जास्त असं काम झालेलं आहे। आणि आता प्रेमनाथ बाळाराम वडोलकर हे खुर्चीवर बसलेले आहे, त्यांनी माझ्यापेक्षा अजून उत्तम काम करावं असं त्याच्याकडनं मी अपेक्षा वाटला। आज प्रेमनाथ बाळाराम वडोलकर हा आमचा सहकारी सरपंच झाला, आनंद झाला। मागच्या वेळेस त्याच्या सरपंच काळात त्यांनी केलेली कामं, तसेच ओंकार ग्रुपच्या माध्यमाने केलेली समाजसेवा व गावकऱ्यांचा आशीर्वाद, गावकऱ्यांचा विश्वास ह्यामुळे ते पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान झालेले आहेत। माजी सरपंच शशिकला सुनील पाटील यांच्या कारकिर्दीत झालेला विकासाचा पाया रचलेला आहे, त्या पायावरती ते कलश चढवतील हे मी निश्चित तुम्हाला सांगतो। तसेच त्यांच्याकडे जो मागच्या सरपंच पदाचा अनुभव आहे तो पणाला लावून गावातील ऐतिहासिक विकास कामं त्यांच्या काळात नक्कीच होतील। गावचं वैभव वाढवण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील। गावचं वैभव वाढवण्यासाठी ते आमच्या पाठीमागे जसे खंबीर उभे होते तसंच आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहून गावचा विकास त्यांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारे होईल। आता चालू कार्यकाळ जो 2020-21 पासून सुरू झाला, 2020-21ला जी आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये आम्हा जे इथे तुम्हाला 6 सभासद दिसतात त्यांच्यावर गावकऱ्यांनी भरघोस असा विश्वास दाखवला। त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व ग्रामवासियांचे हार्दिक आभार मानतो। तसेच आमचा ओंकार ग्रुप, तसेच माझे इतर सहकारी संजय गायकवाड, जनार्दन भोईर, भरत पाटील, सुदाम पाटील, चंद्रकांत डोंगरे, पांडुरंग सोंगार, तसेच इतर सहकारी गावातले यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला या गावचा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दलही मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। 2005 ते 2021 या ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी सगळे नागरिक, ते मग जनार्दन भोईर असतील, चंद्रकांत डोंगरे असतील, भरत पाटील असतील, सुदाम पाटील असतील, सुनील पाटील असतील आणि सर्वच नागरिक त्यावेळेस यांच्यावर विश्वास ठेवून 2005ला त्या विकासाप्रमाणे त्यांनी काम केलं, म्हणून त्यांना पुन्हा आम्ही 2021 परत त्यांना निवडून दिले आणि त्या विकासाला त्यांनी तडा जाऊन दिला नाही, त्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही, विकास करत राहिले। आता शशिकला सुनील पाटील त्यांनी काम केलं म्हणून अनंता पाटलाला वाटलं तर मी यांच्याशिवाय चांगलं काम करावं, म्हणून अनंता पाटलांनी चांगलं काम केलं। आता प्रेमनाथ बाळाराम वडोलकर यांना वाटतंय, त्यांना स्वतःला आता अशी भीती झालेली आहे का आता मी काम कसं करू, पण तुमच्या पाठीशी 2 माजी सरपंच होऊन गेले ते आणि पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे
म्हणून तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तुम्ही अजून जोमाने त्यांच्यापेक्षा जास्ती काम कराल आणि या गावचा विकासच संपवून टाकाल असं काम कराल अशी मला वाटतं. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कुठलाही काम बाकी ठेवणार नाही असे आमचे प्रेमनाथ वडवळकर. तुम्हाला माझ्या ठाणे जिल्हा RPIच्या वतीने आणि माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. और शाम को नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वडवलकर के निवास स्थान पर सत्कार समारोह का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें भिवंडी मनपा माजी उप महापौर मनोज काटेकर, माजी वरिष्ठ नगर सेविका वंदनाताई मनोज काटेकर, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटिल, जयवंत पाटिल, ओमकार ग्रुप के सभी पदाधिकारी व नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वडवलकर के नात रिश्तेदार मित्र परिवार भारी संख्या में उपस्थित रहकर पुष्पगुच्छ व भेंट वस्तु देकर शुभकामनाएं दिए. वही प्रेमनाथ वडवलकर ने सभी का आभार व्यक्त किया. आज प्रेमनाथ वडवलकर साहेब हे ग्रामपंचायत वडपेच्या सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत. त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तमाम त्यांचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार आत्मिष्ट राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वांचं वडवलकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक अतिशय महत्वाचं सरपंच पदाचा हा मान त्यांना मिळालेला आहे. नक्कीच त्या महिलांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शुभेच्छा दिल्या जात आहेत. आठवडी सन्माननीय प्रेमनाथ वडवलकर साहेबांना शुभेच्छा आणि विजयजी डोंगरे साहेब या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वडवलकर साहेबांना मायेची प्रेमाची ही सन्मानाची शाल बांधून वाहिनीच्या समवेत हा सन्मान केला जात आहे. नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वडवलकर साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम देखील हार्दिक स्वागत करतो. पप्पांचा हा आणि अर्थात मामांचा हा आनंदाचा हा सरपंच पदाचा सोहळा पाहत असताना देखील अतिशय वतीने या ठिकाणी शुभेच्छा नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ वडवलकर साहेबांना नक्कीच दिल्या जात आहे. त्यांचं शुभेच्छांचा वर्षा दुपारपासून हा कार्यक्रम सुरू आहे. गाते हा मेगा सत्कार होत आहे. नवनिर्वाचित सरपंच साहेबांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या या वडवलकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात. आदरणीय प्रेमनाथ वडवलकर साहेबांना माहिती प्रेमाची शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. माहिती माळीसाहेब प्रवीणजी भोईसाहेब आपला वडवलकर परिवाराच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम आहे. आज वडपे गावच्या सरपंच पदावर प्रेमनाथ वडवलकर साहेब यांची बिनविरोध नियुक्ती झालेली आहे. त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा साहेबांच्या वतीने या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक प्लस वडपे या सर्व टीमच्या वतीने सन्माननीय आपले मित्र अर्थातच नवनिर्वाचित सरपंच प्रेमनाथ सरकारी या ठिकाणी सरपंच प्रेमनाथ वडवलकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत दिल्या जाते. मनाने हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागत. वडवलकर साहेबांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. म्हणजे सरपंचाचं पद मित्र परिवाराच्या वतीने आजच्या या सरपंच डॉक्टर धर्मसेवक सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांचं शुभागमन सन्माननीय आयोजक यांचं मी मनपूर्वक आजच्या दिल्यानंतर सर्वांनी सणाजी पाहुणे मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांना विनंती. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. कार्यकर्त्यांचं आम्ही पुढे असतील अशा प्रकारची भावना देखील आज वडवलकर साहेबांना अर्थात आपल्या मित्राला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. संपूर्ण पाटील कुटुंबीय विजयदादा पाटील यांचे पाटील कुटुंब नातेवाईक आत्मीयच्या आपल्या सगळ्यांचा विजयजी भुईर कांबेगावचे सरपंच आणि विजयजी खोटे साहेब आपल्या देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक. क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. समाज कल्याणास परिवार अर्थातच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याच्या
मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम, सुस्वागत आहे. वंदना मनोज माडेकर मॅडम, माझी मदतनीकर केला जात आहे. झालेले आहे. ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव असल्यामुळे वडसे गावाच्या विकासाच्या साठी अनेक सुखसोयी करून वडसे गावातील समृद्ध गाव म्हणून या ठिकाणी निर्माण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आज त्यांची पुन्हा वडसे ग्रामपंचायत सरपंच निवड झाल्यानंतर त्यांना आम्ही मित्र परिवार नातेवाईकांच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज प्रेमनाथ वडोकर सरपंच झालेले आहेत. मी सुनील दादा पाटील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या मित्राला, आपल्या सहकार्याला आपण शब्दरूपी शुभेच्छा द्याव्यात. आमचा सहकारी प्रेमनाथ बाळाराम वडोकर सरपंचपदी विराजमान झाला. वास्तविक आम्ही त्याच्या ऋणामध्ये होतो, कारण त्यांनी सरपंच पदाचा काळ शेवटचा घेतला. म्हणजे त्यांनी आपलं मोठं मन केलं म्हणून आम्ही त्यांच्या ऋणात होतो आणि तो कधी सरपंचपदी बसतो हे आम्हाला वाटत होतं ते कधी सरपंचपदी बसतो आणि आम्ही त्याच्या ऋणामधून मुक्त होतो. त्याला सरपंचपदी बसवणं हे आमचं कर्तव्य होतं. मागच्या सरपंचपदाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. ओमकार ग्रुपच्या माध्यमाने चांगली समाजसेवा केली. तसेच गावकऱ्यांचा आशीर्वाद, विश्वास आमच्या त्याच्या पाठीमागे होता. म्हणून तो आज इथपर्यंत सरपंच पदापर्यंत दुसऱ्यांदा, एखाद्या गावचं दुसऱ्यांदा सरपंच पद घुसवणं हे सोपं गोष्ट नसतं. त्याला कारण त्यांनी केलेली समाजसेवा. आणि तुम्हाला मी सांगतोय की आम्ही नावारूपाला आलो तो निव्वळ ओमकार ग्रुपच्या रूपाने. ओमकार ग्रुपच्या मुळे आम्ही तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचलो. तालुक्यातील लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो. राजकीय क्षेत्रात सहभागी होतो, क्रीडा क्षेत्रात सहभागी होतो. म्हणून मला वाटतं की प्रेमनाथ सारखा एक साध्या कुटुंबातला मुलगा आज वडप्या गावच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होतो. त्याचं सर्व श्रेय जातं ते आमच्या ओमकार ग्रुपला, तसेच आमच्या सर्व गावकऱ्यांना. प्रेमनाथकडे प्रशासन कसं हाताळायचं त्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याच्या हातून वडप्या गावची ऐतिहासिक कामं होतील आणि वडप्या गावचं वैभव वाढवण्यासाठी तो प्रयत्न करेल. तो जसा आमच्या मागे वडप्या गावचं वैभव वाढवण्यासाठी खंबीरपणे उभा होता, तसंच आम्ही त्याच्या मागे सुद्धा खंबीरपणे उभे राहू. आणि माझ्या तंटामुक्त समितीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने तसेच गावकऱ्यांच्या वतीने त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि त्याला शुभेच्छा देतोय. पुढील राजकीय वाटचाली सुद्धा शुभेच्छा देतो. त्याच्या हातून चांगले कार्य घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. या ओमकार ग्रुपच्या सर्व 5 पांडवांना आम्ही म्हणतो आणि नक्की व्यक्तव्याच्या 5 पांडवांचं कार्य देखील महान आहे. सर्वजणांचे आज माझ्या सत्कार समारंभासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. बघा, चांगल्या कार्याचं फळ हे नेहमी मिळत असतं. हे आपण नेहमी वेळोवेळी आपल्याला प्रचिती येत असते. म्हणून माणसाने आपल्या आयुष्यात जीवनात जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य फळाची अपेक्षा न बाळगता करणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत वडपे हे नाव तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये कसं जास्तीत जास्त झळकेल याची आम्ही पूर्ण खबरदारी माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने आणि माझ्या ग्रामस्थांच्या साथीने पूर्ण करू अशी मी सर्वांना ग्वाही देतो. आज या प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्य वार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.